नमस्कार. ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते. आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की आता अर्जुन पोलीस स्टेशनला असतो. इन्स्पेक्टर सावंत अर्जुनला म्हणतात, सर तुम्ही 5 मिनटं थांबा, या सगळ्याचे मी झेरॉक्स करतो, या सगळ्याची फाईल बनवतो आणि त्यानंतर तुम्हाला ओरिजिनल पेपर देतो. अर्जुन म्हणतो काही हरकत नाही. आता अर्जुन तिथे थांबलेलाच असतो. तर त्यावेळी अर्जुनचा लक्ष त्या छोट्या मुलीकडे जातो. अर्जुन इन्स्पेक्टर सावंत यांना विचारतो की मला एक सांगा, ही छोटी मुलगी कोण आहे? तर इन्स्पेक्टर सावंत म्हणतात, सर हे खरं तर मी तुम्हाला सांगणारच होतो, पण म्हटलं सगळी पेपरवर्क पूर्ण होऊ देत, मग मी तुम्हाला या मुलीबद्दल सांगेनच. आणि मला तरी असं वाटतं की या मुलीला सायली मॅमच्या आश्रमातच पाठवावं. अर्जुन म्हणतो, म्हणजे मला काही कळालं नाही, म्हणजे ही मुलगी नक्की कोण आहे? तर इन्स्पेक्टर सावंत म्हणतात, तेच आम्हालाही माहीत नाही आहे. खरं तर कॉन्स्टेबल यांना ही मुलगी रस्त्याच्या कडेला मिळाली. रस्त्याच्या कडेला एका जागी अशी शांत बसून होती. काहीच अंगावर कपडे वगैरे नीट नव्हते, खूप मळलेले कपडे होते आणि खूप रडतही होती. आणि तिला त्यांनी पोलीस स्टेशनला आणलं. तर अर्जुन इन्स्पेक्टर सावंत यांना विचारतो की तिचं नाव वगैरे काही? तर इन्स्पेक्टर सावंत म्हणतात की नाही, आम्ही तिला भरपूर विचारण्याचा प्रयत्न केला, पण ती काहीच बोलायला तयार नाही आहे. अर्जुन म्हणतो, मी एकदा बोलून बघू का? इन्स्पेक्टर सावंत म्हणतात की नक्कीच. आता अर्जुन तिच्याशी बोलायला जातो आणि म्हणतो हाय, परंतु ती मुलगी घाबरते. अर्जुन म्हणतो, मी अर्जुन, तुझं नाव काय? पण ती काहीच बोलत नाही आणि म्हणूनच अर्जुन तिच्या बाजूला बसायला जाणार तर त्याच वेळी ती मोठ्याने रडायला सुरुवात करते. अर्जुन म्हणतो, प्लीज तू रडू नकोस, मी फक्त तुला तुझं नाव विचारत आहे. इन्स्पेक्टर सावंत म्हणतात, बाळा हे काका खूप चांगले आहेत, तू त्यांना तुझं नाव सांग ना. अगं तू आम्हाला काहीच सांगत नाही आहेस. तुझं नाव काय? तुझ्या आईचं नाव काय? वडिलांचं नाव काय? तू कुठे राहतेस? काहीतरी सांग ना. पण ती मुलगी हे सगळं सांगायला नकार देते. अर्जुन म्हणतो, इन्स्पेक्टर सावंत राहू देत. तर इन्स्पेक्टर सावंत अर्जुनला म्हणतात, ही मुलगी आमच्याशी सुद्धा काहीच बोलायला तयार नाही आहे. आम्हाला वाटलं होतं की तुम्हाला तरी काहीतरी सांगेल. अर्जुन म्हणतो, नाही, पण मला असं वाटतंय की या मुलीला सायली अगदी व्यवस्थित हँडल करू शकते. तर इन्स्पेक्टर सावंत म्हणतात की हो, मलाही तसंच वाटतंय. तुम्ही बोलवून घेता का सायली मॅमना? तर अर्जुन म्हणतो, हो, मी आत्ताच कॉल करतो. असं म्हणत अर्जुन सायलीला फोन करतो. सायली म्हणते, बोला. अर्जुन सायलीला म्हणतो की मी आता पोलीस स्टेशनलाच आहे. सायली म्हणते, बरं ठीक आहे. तर अर्जुन म्हणतो की मी काय म्हणतो, तू आता पोलीस स्टेशनला येऊ शकतेस का? सायली घाबरतच विचारते, काय हो, काही प्रॉब्लेम झाला आहे का? अर्जुन म्हणतो, नाही, प्रॉब्लेम वगैरे असं काही नाही, पण मी तुला आता काही सांगू शकत नाही, तू येशील का? सायली म्हणते, बरं ठीक आहे, मी येते. असं म्हणत सायली फोन ठेवते आणि श्वेता आणि मधुभाऊंना आवाज देते. सायली आवाज देत म्हणते, श्वेता, मधुभाऊ. तर मधुभाऊ म्हणतात, काय गं सायली, काय झालंय? सायली म्हणते की यांचा फोन आला होता आणि आता त्यांनी मला पोलीस स्टेशनला बोलावलं आहे. तर मधुभाऊ म्हणतात, काही प्रॉब्लेम झाला आहे का? सायली म्हणते, त्यांनी मला काहीच सांगितलं नाही, पण आता मला निघावं लागेल. मधुभाऊ म्हणतात, काही हरकत नाही, परंतु सावकाश जा. आता सायली निघालेलीच असते. तर त्यावेळी मानसी सायलीला म्हणते, सायली ताई, अगं तू सगळ्या कैऱ्या खाल्ल्याच नाहीस, थांब जरा. असं म्हणत त्या कागदातील सगळ्या कैऱ्या एकत्र बांधून आता मानसी सायलीकडे देते आणि म्हणू लागते, सायली ताई, वाटेत खा तू. सायली म्हणते, बरं ठीक आहे. आता सायली पोलीस स्टेशनला जायला निघालेली असते. तर दुसरीकडे पोलीस स्टेशनला आपल्याला पाहायला मिळतं की आता अर्जुन कॉन्स्टेबल यांना सगळी माहिती विचारत असतो. त्यावेळी कॉन्स्टेबल अर्जुनला म्हणतात, मी हायवेवर ड्युटीवर होतो आणि त्याचवेळी ही मुलगी झाडामागे लपली होती. मी पाहिलं तर तिच्यासोबत कोणीच नव्हतं. ही मुलगी खूप घाबरलेली होती. तर अर्जुन म्हणतो, पण तुम्ही ज्यावेळी तिला पाहिलं त्यावेळी तिथे आजूबाजूला कोणी होतं का, तिचे आई वडील वगैरे? तर कॉन्स्टेबल म्हणतात की नाही, मी खूप शोधण्याचा प्रयत्न केला, पण त्या ठिकाणी कोणीच नव्हतं, ना तिची आई ना तिचे वडील. ती एकटीच होती, खूप रडत होती. तर आता अर्जुन कॉन्स्टेबल यांना विचारतो की पण तिचं नाव वगैरे किंवा ती कुठून आली हे तुम्ही तिला विचारलंय का? तर कॉन्स्टेबल म्हणतात की हो, विचारण्याचा खूप प्रयत्न केला, पण ती काहीच बोलत नाही आहे. अर्जुन म्हणतो, बरं ठीक आहे. आता अर्जुन इन्स्पेक्टर सावंत यांना म्हणतो, त्या मुलीने काही खाल्लं आहे का? तर इन्स्पेक्टर सावंत म्हणतात की ती आली त्यावेळी आम्ही तिला काही देण्याचा प्रयत्न केला, पण ती काही खायलाही तयार नाही आहे. अर्जुनला त्या मुलीकडे पाहून खूप वाईट वाटतं आणि त्याचवेळी सायली पोलीस स्टेशनला पोहोचलेली असते. सायली अर्जुनला विचारते, काय झालं, तुम्ही मला एवढ्या घाईत का बोलावून घेतलं?
तर अर्जुन इशाराने सायलीला ती मुलगी दाखवतो. तर त्यावेळी सायली खुश होत म्हणते, अय्या किती गोड मुलगी आहे ही, कोण आहे ही? अर्जुन म्हणतो माहीत नाही. सायली म्हणते म्हणजे? तर आता अर्जुन तिच्याबद्दलचा घडलेला सर्व प्रसंग सायलीला सांगतो. त्यावेळी सायलीला खूप वाईट वाटतं. सायली अर्जुनला म्हणते, काळजी करू नका, मी तिच्याशी बोलते. असं म्हणत सायली त्या गोड निरागस मुलीकडे येते. आणि त्यावेळी मात्र सायलीला तिच्याबद्दलचा सगळा भूतकाळ आठवू लागतो. कारण सायलीसुद्धा अगदी याच वयाची होती आणि तिने सुद्धा हे सगळं काही सहन केलेलं असतं. रविराज किल्लेदार आणि प्रतिमा किल्लेदार यांचा कुठेच शोध लागत नसतो. आणि त्यावेळी मात्र सायली रडत रडत इकडून तिकडे फिरत असते आणि शेवटी ती देवीआईच्या मंदिरापाशी येऊन खूप रडत असते. कारण तिला तिचे आईवडील सापडलेले नसतात आणि म्हणूनच एवढ्या काळोख्या रात्री एकटीच देवीआईच्या मंदिरापर्यंत येते. तर आता सायली हळू जाऊन त्या मुलीच्या बाजूला बसते. ती मुलगी मात्र खूप घाबरत असते, ती सायलीकडे पाहत देखील नाही. पण सायलीला लहान मुलांना कसं हँडल करायचं हे मात्र अगदी बरोबर माहीत असतं. आता सायली हळूहळू त्या मुलीच्या बाजूला जाऊन बसते आणि तिच्या पर्समध्ये असणाऱ्या कैऱ्या घेते आणि खायला सुरुवात करते. तर ती मुलगी सायलीकडे एका नजरेने पाहत असते. सायली तिला खुणावूनच विचारते काय झालं, पण ती काहीच बोलत नाही. सायली तिच्या समोर कैरी खात असते आणि न राहून तिलाही काही राहवत नसतं. त्यावेळी तिला कैरी हवी हे सायलीच्या लक्षात येतं. सायली तिला विचारते हवी आहे, तर ती लगेच होकार देते. सायलीने कैरी देताच ती पटापट खायला सुरुवातही करते. मग सायली इतर कैऱ्याही तिला देते. तिला खूप भूक लागली आहे हे सायलीच्या लक्षात येतं आणि सायलीच्या पर्समध्ये असणारा बिस्किट पुडा तोही सायली तिला देते. त्यावेळी ती पटापट बिस्किटं खात असते आणि त्या निरागस मुलीची असणारी ती भूक आणि ती निरागस इतकी गोड छान मुलगी असते आणि तिची ती अवस्था पाहून सायली अर्जुनला खूप वाईट वाटतं. तर आता सायली अर्जुनला विचारते, अहो आपण हिला आपल्या वात्सल्य आश्रमात नेऊयात का? अर्जुन म्हणतो की हो, मलाही तेच वाटते. खरं तर इन्स्पेक्टर सावंत म्हणालेत की पेपरवर्क पूर्ण झाल्यानंतर तुम्ही हिला तुमच्या आश्रमात घेऊन जा. ते स्वतःच मला म्हणालेत की या मुलीला आश्रयाची गरज आहे, त्यामुळे तुम्ही तिला घेऊन जा. तर आता सायली खुश होते आणि त्या छोट्याशा निरागस मुलीला विचारते की तू माझ्यासोबत येशील ना, माझ्या घरी येशील? आमच्या इथे खूप छोटी छोटी मुलं आहेत आणि खूप खाऊसुद्धा भेटतो, मग तू येशील ना? तर ती लगेच होकार देते. अगदी विश्वासाने ती सायलीचा हात हातात पकडत सायलीसोबत जायलाही तयार होते. आणि ज्या विश्वासाने सायलीचा हात तिने पकडलेला असतो, सायलीला सुद्धा खूप आनंद वाटत असतो. सायली आनंदानेच अर्जुनकडे पाहते. आता अर्जुनही खूप खुश असतो आणि सायली आणि अर्जुन आता त्या छोट्या निरागस मुलीला आश्रमात घेऊन निघालेले असतात. तर दुसरीकडे पाहायला मिळतं नागराज ज्या पोलिसांशी बोललेला असतो तेच इन्स्पेक्टर साहेब आता सचिन आणि राकेशला भेटण्यासाठी आलेले असतात. आता सचिन त्यांना इतके काही पैसे देतो की ते पैसे पाहून ते इन्स्पेक्टर साहेब खूप खुश होतात आणि म्हणू लागतात थँक्यू दीक्षित साहेब. तर आता सचिन त्यांना म्हणतो, इन्स्पेक्टर धुमाळ तुमच्या थँक्यूची मला काहीच गरज नाही आहे. मी जे तुम्हाला काम सांगितलं होतं ते झालं की नाही इतकं मला सांगा. तर त्यावेळी इन्स्पेक्टर धुमाळ त्यांनी आणलेली कॉफी आता सचिनकडे देतात आणि म्हणतात ही घ्या तुम्ही मागितलेल्या डॉक्युमेंटची कॉफी. आता तो डॉक्युमेंट सचिन पाहतो आणि त्यानंतर राकेशकडेही देतो. राकेश आणि सचिन आणि इन्स्पेक्टर धुमाळ यांच्यामध्ये चर्चा होते. तर त्यानंतर सचिन त्यांचं कौतुक करत म्हणतो, गुड जॉब इन्स्पेक्टर धुमाळ. खरं तर तुम्ही आता जी आम्हाला कॉफी दिली आहे त्यामुळेच तो नातेवाईक जेन्युअल आहे हे कळायला काही आता जास्त वेळ लागणार नाही आणि आता सहजपणे त्याच्यावर विश्वासही ठेवला जाऊ शकतो. आता हा पुरावाच पुरेसा आहे, परंतु हा पुरावा खोटा आहे हे फक्त आपल्याला माहीत आहे. तर इन्स्पेक्टर धुमाळ सचिनला म्हणतात, तुम्ही त्या मुलीबद्दल बाकी काही माहिती मला सांगणार होता ना? तर आता सचिन म्हणतो की हो, आमच्या आश्रमातील सोर्सेसकडून आम्हाला कळालं आहे की ती मुलगी, असं म्हणत सचिन आता त्या मुलीची संपूर्ण माहिती इन्स्पेक्टर धुमाळ यांना देत असतो आणि त्यानंतर त्या मुलीचा फोटोही दाखवतो आणि ती सगळी माहिती इन्स्पेक्टर धुमाळ यांनी ऐकून घेतलेली असते आणि पुढे काय करायचं याचं आता नियोजन सुरू असतं. तर दुसरीकडे आश्रमात आपल्याला पाहायला मिळतं सायली आणि अर्जुन त्या छोट्या निरागस मुलीला घेऊन आश्रमात पोहोचलेले असतात. आता सायली आश्रमात येताच मधुभाऊ म्हणतात, ये ये सायली ये. आणि काय ग, ही तुझ्यासोबत गोड बाहुली कोण आहे?
तर त्या छोट्या मुलीला पाहून आश्रमातील सर्व मुलं खुश होतात आणि तिला पुढे बोलावत असतात. पण ती मुलगी घाबरते आणि सायलीच्या मागे जाऊन लपते. सायली तिला सावरते आणि म्हणते, बाळा घाबरू नकोस, अगं ही सगळेजण आपलीच माणसं आहेत, हे तुझेच ताई दादा आहेत आणि हो अजिबात घाबरायचं नाही, असं म्हणत सायली तिला आश्रमात घेऊन येते आणि म्हणू लागते, बाळा हे बघ तुझे ताई दादा, त्यामुळे आता तुला यांच्यातील कोणाशी बोलावंसं वाटतं ना त्यांच्याशी तू बोलायचं. तर आता सर्वच मुलं आता त्या छोट्या मुलीला म्हणतात, माझ्याशी बोल माझ्याशी बोल. आता मात्र ती पुन्हा एकदा घाबरते आणि सायलीच्या मागे लपते. सायली म्हणते, अजिबात घाबरू नको, तुला ज्यांच्याशी बोलायचं आहे ना त्यांच्याशी बोल आणि ज्यांच्याशी नाही बोलायचं आहे त्यांच्याशी अजिबातच बोलू नको. तर आता आश्रमातील सगळीच मुलं तिच्याकडे पाहू लागतात. तर त्यानंतर आता चैतन्यही तिथे असतो. तर सायली चैतन्याला म्हणते, चैतन्य भाऊजी तुम्ही इथे असाल असं वाटलं नव्हतं, तुम्हा दोघांचं काही बाहेर जायचं एकत्रच ठरलंय का? थांबा मी तुमच्यासाठी चहा घेऊन येते. तर त्यावेळी कुसुमताई पुढे येतात आणि म्हणतात, थांबा थांबा, तुम्ही काहीही करणार नाही आहात, तुम्ही फक्त इथे बसणार आहात. असं म्हणत कुसुमताई आता सायलीला खुर्चीवर बसवतात आणि म्हणू लागतात, मॅडम तुमच्यासाठी चहा मी घेऊन येणार आहे. आता मॅडम हा शब्द ऐकल्यानंतर सायली कुसुमताईंना म्हणते, मॅडम? तर श्वेता म्हणते, हो हो मॅडम, आजपासून तुम्ही आमच्या मॅडम आणि आता तुम्ही इथेच बसा, हेच तुमचं सिंहासन आहे. तर सायली म्हणते, सिंहासन? आणि सिंहासन कशासाठी, मी काही राणी वगैरे आहे का? तर आता मानसी म्हणते, हो सायली मॅडम, तुम्ही तर या आश्रमाच्या राणीच आहात. आता सायलीला मात्र काहीच कळत नसतं. सायली विचारते, हे सगळं काही काय चालू आहे, कोणी काहीच बोलत नाही आणि म्हणूनच सायली चैतन्याला विचारते, चैतन्य भाऊजी हे सगळं काही काय चालू आहे, तुम्हाला याबद्दल काही माहीत आहे का? तर चैतन्य म्हणतो की नाही नाही, छे छे, मला कुठे काही माहीत आहे, सायली मॅडम. तर सायली म्हणते, काय म्हणजे आता चैतन्य भाऊजी तुम्ही सुद्धा मला मॅडम अशी हाक मारणार आहात का? आता सगळ्यांप्रमाणे मधुभाऊ सुद्धा सायलीला आवाज देत म्हणतात, सायली मॅडम आजपासून या घरातल्या कुठल्याही कामाला तुम्ही हात लावायचा नाही. तर सायली म्हणते, मधुभाऊ म्हणतात, तुम्ही फक्त या सिंहासनावर बसायचं आणि आदेश सोडायचे आणि या सगळ्यांनी ऐकायचे बरं का. तर सर्वच जण अगदी सायलीचा आदर करत म्हणतात, येस मॅडम. तर सायली आता मधुभाऊंना विचारते, मधुभाऊ तुम्ही सुद्धा या सगळ्यामध्ये सामील आहात ना आणि तुम्ही सुद्धा माझी चेष्टा करताय ना? मधुभाऊ म्हणतात, नाही ग बाळा, असं काही नाही आहे. तर त्यावेळी चैतन्य मधुभाऊंना म्हणतो की मधुभाऊ चला. तर त्यावेळी अर्जुन सायलीला म्हणतो, सायली मॅडम तुम्ही इथे या. अर्जुन असं बोलताच सायली अर्जुनला म्हणते, म्हणजे आता तुम्ही पण या सगळ्यामध्ये सामील आहात ना? अर्जुन म्हणतो, कळेल, सगळं काही कळेल. तर सायली म्हणते, मधुभाऊ हे नक्की काय चालू आहे? तर मधुभाऊ म्हणतात, सायली मॅडम ही खास भेटवस्तू खास घराकडून त्याच्या खास माणसांसाठी सप्रेम भेट, असं म्हणत आता मधुभाऊ सायलीच्या हातात सगळ्यांनी मिळून एक निर्णय घेतलेला असतो आणि तीच गोष्ट सप्रेम भेट म्हणून देतात. आता मधुभाऊ सायलीच्या हातामध्ये ती खास भेटवस्तू देताच सर्वजण टाळ्या वाजवतात आणि सायलीचं कौतुक करतात. पण सायलीला माहीत देखील नसतं की हे नक्की काय आहे. तर सायली मधुभाऊंना विचारते, मधुभाऊ हे नक्की काय आहे? तर अर्जुन म्हणतो, अगं उघडून तरी बघ. तर ज्यावेळी ती सायली भेटवस्तू उघडून पाहते तर त्यावेळी सायलीचा तिच्या डोळ्यांवर विश्वासच बसत नसतो. कारण ते एक सर्टिफिकेट असतं आणि तेही वात्सल्य आश्रमचं. कारण वात्सल्य आश्रमच्या चीफ म्हणून आता मिस सायली अर्जुन सुभेदार यांचं त्यावर नाव असतं आणि आपलं नाव आता आश्रमाची चीफ म्हणून आहोत यावर सायलीचा विश्वासच बसत नसतो. ज्या आश्रमात सायली लहानाची मोठी झालेली असते आणि त्याच आश्रमाची जबाबदारी आज सायलीवर असते आणि ह्या सगळ्या गोष्टी सायलीला ज्यावेळी डोळ्यासमोरून जातात त्यावेळी मात्र सायली खूप भावूक होते. तिचे अश्रू अनावर होतात आणि सायली मधुभाऊंकडे पाहते. तिला काय बोलावं काहीच कळत नसतं कारण ती इतकी भावूक झालेली असते की तिला व्यक्तही व्हायला जमत नसतं. तर अर्जुन सायलीला म्हणतो की वात्सल्य आश्रमचं स्टेट लेवल सर्टिफिकेट आणि त्या सर्टिफिकेटवर चीफ म्हणून तुमचं नाव मिसेस सायली अर्जुन सुभेदार असं म्हणताच आता सर्वजण टाळ्या वाजवतात, सायलीचं अभिनंदन आणि कौतुकही करतात. मधुभाऊंनी अगदी पूर्ण विश्वासाने आश्रमाची संपूर्ण जबाबदारी सायलीवर दिलेली असते. मधुभाऊ सायलीला म्हणतात, आजपासून या संपूर्ण आश्रमाची जबाबदारी तुझी. आता मधुभाऊंचं हे वाक्य ऐकताच सायलीला अजून रडायला येतं. तर कुसुमताई सायलीला विचारतात, काय ग रडायला काय झालं?
सायली म्हणते, आज ती रात्र आठवली ज्या रात्री मी मधुभाऊंना सापडले होते. मधुभाऊ, खरं सांगू का, ती रात्र ही माझ्या आयुष्यातली इतकी काळोखी रात्र होती की ती रात्र मी माझ्या डोक्यातून, माझ्या आठवणीतून कायमची पुसून टाकली होती. पण आत्ता कळतंय, ती रात्र ही माझ्यासाठी खूप वेगळी होती. त्या रात्रीने माझं संपूर्ण आयुष्य बदललं. त्याच रात्रीने मला हे घर दिलं. त्याच रात्रीने मला माझी प्रेम करणारी माणसं मला परत दिलीत. खरंच मी खूप नशीबवान आहे. आणि म्हणूनच मी या वात्सल्य आश्रमाची एक भाग आहे आणि त्याच घराची जबाबदारी आज माझ्यावर आहे. तर मधुभाऊ सायलीच्या डोक्यावर हात ठेवत तिला आशीर्वाद देत म्हणतात, आणि मला खात्री आहे बाळा, ही जबाबदारी माझ्यापेक्षाही उत्तमरित्या तू सांभाळशील. मधुभाऊंचा हा विश्वास सायलीसाठी खूप काही सांगून जातो. तर सायली मधुभाऊंना म्हणते, मधुभाऊ, ही फक्त जबाबदारी नाहीये तर वसा आहे. मला, मानसीला, सोम्याला किंवा आम्ही आश्रमात असणाऱ्या प्रत्येक मुलाला तुम्ही जर भेटला नसता तर काय झालं असतं आमचं. तर आता नकळतच सायली अर्जुनलाही थँक्यू बोलते. तर अर्जुन म्हणतो थँक्यू, आणि मला सायली म्हणते की हो, वात्सल्य आश्रमला स्टेट लेवलवर त्याची नावनोंदणी करण्याची कल्पना ही तुमच्या मनात आली. कारण ही जर कल्पना तुमच्या मनात आलीच नसती तर हे वात्सल्य आश्रम स्टेट लेवलपर्यंत पोचलंच नसतं. आत्तापर्यंत माझ्यासारख्या निराधार मुलीने या आश्रमात लहानाचं मोठं होणं आणि आता हे आश्रम स्टेट लेवलवर पोचणं हे खरंच आमच्यासाठी खूप अभिमानाची बाब आहे. ज्या आश्रमाने आम्हाला आश्रय दिला तेच आश्रम आता असंख्य मुलांसाठी त्यांचा आधार ठरणार आहे. आणि मधुभाऊ, आज मी या आश्रमाची जी मायेची परतफेड करते ती फक्त सुरुवात आहे मधुभाऊ. आजकाल आपण सगळ्या बातम्या पाहतोय. आजकाल परिस्थिती इतकी वाईट होत चालली आहे की कितीतरी लहान मुलांना किडनॅप केलं जातं, त्यांची विक्री केली जाते. परवा तर मी एक बातमी वाचली मधुभाऊ की एका शहरामध्ये 21 दिवसामध्ये जवळजवळ 123 बायका गायब झाल्यात. कुठे गेल्या असतील या सगळ्या बायका. आणि मनात भीती तेव्हा निर्माण झाली जेव्हा विचार आला की या बायकांना कोणी शोधत असेल का, आणि जर कोणी त्यांचा शोध घेत नसेल मग तर त्यांचं काय झालं असेल. आणि कितीतरी बायका अजून परत आल्याच नाही आहेत. आणि मधुभाऊ, त्या सगळ्या बायकांच्या बाबतीत काय घडत असेल, काय झालं असेल नक्की. आता सायलीची ती भीती पाहून मधुभाऊ सायलीला म्हणतात, सायली बाळा, अगं हीच भीती माणसातलं माणूस पण जिवंत ठेवतं. तर सायली म्हणते, आणि तुमच्यातली हीच माणुसकी पाहत मी लहानाची मोठी झाली आहे मधुभाऊ. खरं तर तुमच्यासारखे वडील देवानेच मला दिले आणि म्हणूनच त्याचे आभार मानणं हे काही मी थांबवणार नाही किंवा सोडणारही नाही. मी तुम्हाला वचन देते मधुभाऊ, आणि देवालाही वचन देते, वात्सल्य आश्रमात जो कोणी येईल तो कधीही एकटा पडणार नाही. त्याच्याकडे त्याचं कुटुंब असेल. तर आता मधुभाऊंना सायलीचा अभिमान वाटत असतो, तर श्वेता मात्र सायलीच्या या बोलण्यावर हसत असते. तर दुसरीकडे हॉस्पिटलला आपल्याला पाहायला मिळतं, प्रियाला चेक करत असताना डॉक्टर प्रियाला विचारतात, आता तुम्हाला बरं वाटतंय ना. पण प्रियाला जेलमध्ये जायचं नसतं आणि म्हणूनच प्रिया खोटं कारण देत म्हणते. डॉक्टर उलटा थांबतच नाहीये तो, आणि या सगळ्यामुळे खूप अशक्तपणा आला आहे आणि रात्रीची झोपच लागत नाही, फक्त तळमळत असते, डोकंही खूप गरगरतंय आणि खूप त्रास होतोय. तर डॉक्टर प्रियाला म्हणतात, ठीक आहे, मी तुझी ट्रीटमेंट बदलते, पण तुला विश्रांती घ्यावी लागेल. तर प्रिया म्हणते, मी इथे तसंही काय काम करतेय, मी आरामच तर करते, पण माझं बाळ काही आराम करू देतच नाहीये. तर आता डॉक्टर प्रियाला म्हणतात, ठीक आहे, जर तुला काही खावंसं वाटत असेल तर तू आम्हाला तसं सांग. तर प्रिया म्हणते, हो, पण खरंच पोळी भाजी खाऊन खूप कंटाळा आला आहे, उलटी झाल्यासारखी वाटते, काहीतरी वेगळं खावंसं वाटतं. डॉक्टर म्हणतात, काही हरकत नाही, तुला जे खावंसं वाटतं ते सांग, नर्स तुला आणून देतीलच, आणि त्यासाठी मी स्पेशल परमिशन सुद्धा काढते. असं म्हणत डॉक्टर तिथून निघून जातात. आता सिस्टर प्रियाला विचारतात की तुला नक्की काय खावंसं वाटते. प्रिया म्हणते, काय वेळ आली आहे ना, माझे डोहाळे इथे हॉस्पिटलला पुरवले जात आहेत, ह्या सिस्टर पुरवत आहेत, माझी सासरची माणसं, नवरा ही तर माझ्याकडे ढुंकूनही पाहत नाही आहेत, त्यांनी तर खोट्या केसमध्ये मला अडकवलंय, आणि आता मला तर असं वाटतंय की माझ्या बाळाचं बालपण सुद्धा असंच जाणार आहे. तर आता सिस्टर प्रियाला म्हणतात, तू रडू नकोस, स्वतःला त्रास करून घेऊ नकोस, मी सुद्धा एक स्त्री आहे, मी सुद्धा तुला समजू शकते, मी एक नर्स आहे, त्यामुळे तुला जे काही हवंय ते मला सांग, मी तुला ते सगळं काही आणून देईन, जे काही खावंसं वाटत असेल ते सांग. तर प्रिया त्याच संधीचा फायदा उठवत म्हणते, चॉकलेट मिल्कशेक.
म्हणजे माझ्या बाळाला खावंसं वाटतंय आणि व्हेज पिझ्झा. तर सिस्टर म्हणतात बरं ठीक आहे. आता सिस्टर तिथून निघून जातात. तर दुसरीकडे सायली मधुभाऊंना वचन देत म्हणते या आश्रमात येणाऱ्या प्रत्येक मुलाला प्रत्येक मुलीला प्रेम, आधार आणि माया, ममता या सगळ्या गोष्टी मिळतील. ज्या पद्धतीने मला या सगळ्या गोष्टी मिळाल्यात, या सगळ्या गोष्टींचा अनुभव मीही घेतला, तसंच येणाऱ्या प्रत्येक मुलाला या सगळ्या गोष्टी मिळतील. आता सायली मधुभाऊंचा हात हातात घेते आणि म्हणते जसं तुम्ही या घराचं घरपण जपलत अगदी तसंच मी सुद्धा जपेन. मधुभाऊ सायलीला म्हणतात की प्रत्येक बाप आपल्या मुलीच्या बाबतीत एक स्वप्न पाहत असतो आणि माझ्या बाबतीतही मी असंच एक मोठं स्वप्न पाहिलं, जे स्वप्न आज मी माझ्या मुलीकडे बाळा सायली तुझ्याकडे सुपूर्त करत आहे. तर सायली मधुभाऊंना म्हणते मधुभाऊ तुम्ही माझ्याकडे सोपवलेली जबाबदारी आणि हे स्वप्न मी अगदी मनापासून सांभाळणार आहे. मी उघड्या डोळ्यांनी हे स्वप्न आयुष्यभर बघत राहणार आहे. मधुभाऊ तुम्ही आतापर्यंत जी जबाबदारी स्वीकारलीत आणि ज्या ममतेने मायेने या आश्रमातील प्रत्येकाला आश्रय दिलात, मीही तेच करणार आहे. यापुढे आश्रमात येणारा प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक मूल त्याला हे घर आपलं वाटेल. हे वात्सल्य आश्रम म्हणजे त्याचं हक्काचं घर असेल. मधुभाऊंना अगोदरपासूनच सायलीचा अभिमान असतो आणि आता तो अभिमान इतक्या पटीने वाढलेला असतो की मधुभाऊ सायलीला म्हणतात बाळा मला तुझा किती अभिमान वाटतोय हे मी शब्दात नाही व्यक्त करू शकत. तर सायली मधुभाऊंना म्हणते मधुभाऊ अहो या सगळ्या मुलांसाठी तुम्ही तुमचं अख्खं आयुष्य वेचलं आणि यापुढे मीही तेच करणार. तर आता सायली ते छोट्या मुलीकडे पाहत मधुभाऊंना म्हणते आता हिलाच बघा ना मधुभाऊ, ही रस्त्याच्या कडेला एका झाडापाशी सापडली आहे. ही इतकी घाबरलेली आहे, हिच्यावर इतके आघात झालेले आहेत की अजूनही ती फारशी काही बोलतच नाहीये. ही इतकी घाबरली आहे की तिला जर आपण काही विचारलं तर ती काहीच बोलणार नाही, कारण तिच्या या बाल मनावर इतके आघात झाले आहेत की ती पूर्णपणे घाबरून गेली आहे. पण मधुभाऊ मला तुम्हीच सांगा की या वयात त्यांना शारीरिक आणि मानसिक सुरक्षा मिळणं हा त्यांचा हक्क नाही आहे का? तर मधुभाऊ म्हणतात हो नक्कीच आहे. तर सायली म्हणते मग त्यासाठी कोणीतरी लढायला हवंच ना, यापुढे ही लढाई ही माझी. आता सायलीचं हे बोलणं ऐकल्यानंतर मधुभाऊंना सायलीचा अभिमान वाटत असतो. अभिमानानेच मधुभाऊ सायलीकडे पाहतात. तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की इन्स्पेक्टर सावंत अर्जुन सोबत आता वात्सल्य आश्रमात आलेले असतात. तर अर्जुन सायलीला म्हणतो इन्स्पेक्टर सावंत म्हणतायत की इथे आलेल्या एका मुलीची काही वर्षापूर्वी मिसिंग केस केली गेली आहे. तर आता सायली त्यांना विचारते कुठल्या मुलीबद्दल बोलताय तुम्ही? तर इन्स्पेक्टर सावंत म्हणतात जी मुलगी पुण्याला राहत होती. तर त्यावेळी श्वेता पटकन बोलते की हो. आता सायली श्वेताकडे पाहते, त्यावेळी मात्र श्वेता गप्पच होते. तर दुसरीकडे सचिन इन्स्पेक्टर धुमाळ यांना फोन करतो आणि म्हणू लागतो उद्या माझ्या माणसांसोबत तुम्हाला वात्सल्य आश्रमात जावं लागेल. तर इन्स्पेक्टर धुमाळ होकार देतात. तर आता राकेश सचिनला म्हणतो सायली अर्जुन आता ह्यांची वाट लागणार आहे. खरं तर या कामाला अगदी छान पद्धतीने सुरुवात झाली आहे. तर सचिन म्हणतो हो आता कुठे लपावं हे त्यांनाही कळणार नाही. तर आता खरंच या सगळ्यामध्ये सायली अडकेल का हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. मित्रांनो अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक धन्यवाद.